काय वाटलं माल फसेल, शेतकरी फसेल, रविराज बी फसेल? नाही घावणार तुम्हाला कुठेच. कारण आपण जे बोलतो ते करतो. ज्या बागेमध्ये उभा राहून मी म्हटलं होतं 100 टन माल निघेल, त्याच बागेमध्ये 86 टन माल विकून झाला आणि अजून 40 टन माल बाकी आहे. मालाची ही क्वालिटी आहे. आणि लय चुना लावून बोंबलणाऱ्यांनो, 27 रुपयाने सरसकट बाग, सरसकट तोडून सहित सगळी दिली होती. मग विचार करा किती पैसे झाले असतील. गुन्हागार तर मायापेक्षा तुम्हाला भारी जमतो. तुम्ही फक्त गुन्हाकारावरती बसलात, तुम्हाला रिअल टाइम बघायचं नाहीये. ही जी मंडळी आलेली आहे ही सगळी 1, 2, 4 शेतकरी आलेले नाहीत. हे 50, 100, 200, 300 किलोमीटर वरून आलेले. हा विश्वास आहे रविराजवरचा. ही लोक अशीच येत नाहीत. राजे हो, काम करत असताना त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद देत असताना किंवा शेतकऱ्याला स्वावलंबी बनवत असताना अगदी आपण रिअल काम केलंय. कारण की आपण श्रीकृष्णाची शपथ अशीच घेणार नाही. दादासाहेब, 5550 झाडं, 4 एकर बाग, 2 वर्षापासूनचा हा प्रवास. आज तुमच्या बागेला 15 महिने झाले. बागेचा नाही, आपल्या ह्याचा भेटीचा. हो, 2 वर्ष. तर मग तुमचं आता काय म्हणणं आहे? मी हॅपी आहे. किती? खूप. यांचे बाबा मला म्हटले होते की एवढं दाट असतं का, आंतरपीक का नाही, वगैरे वगैरे. पण मी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, बाबा आज हॅपी आहेत का? ते म्हटले 86 टन माल गेलाय, 40 टन अजून जाईल आणि व्यापारी जागेवरतून माल देतोय, अजून कसली काय पाहिजे. आणि हा विश्वास आपण शेतकऱ्यांमध्ये पेरलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही मेहनत चांगली करणार आहेत तोपर्यंतच तुम्हाला फायदा आहे. तुम्ही ज्या दिवशी असं स्लो डाऊन होणार, दुसऱ्याच्या जीवावरती हे होणार, त्या दिवशी काहीच होणार नाही. त्यामुळं मेहनत करायला शिका. शेती एक दिवस तुम्हाला राजाच बनवणार आहे.